नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. महायुतीतून सन्मानाने जागा मिळाव्यात, जागा न मिळाल्यास रिपब्लिकन पार्टीची ताकद दाखवू, प्राध्यापक शहाजी कांबळे. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 आणि 6 मधून आंबेडकरवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष नेतृत्वाकडे केली असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी केली आहे. प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 3 या 2 जागांवर आंबेडकरवादी विचाराचा पगडा असणारे कार्यकर्ते निवडून देऊन महानगरपालिकेच्या सभागृहात जाणे गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आमच्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी आंबेडकरवादी विचाराच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. केवळ एका प्रभागाचा विचार न करता महायुतीच्या नेत्यांनी संपूर्ण शहरातील आंबेडकरवादी जनता आपल्या पाठीमागे कशी राहील याचा विचार करून निर्णय घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले. कुठल्या तरी धनदांडग्यांना अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवार देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय करण्याचे धोरण आखले जात असल्याचे आम्हाला निदर्शनाला येत आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्याकडे इचलकरंजीतील जागा वाटपाचा रीतसर प्रस्ताव दिला असल्याचेही श्री कांबळे यांनी यावेळी सांगितले. मित्रपक्ष म्हणून या दोन्ही ठिकाणी आम्हाला संधी मिळाली नाही तर आम्ही आंबेडकर विचाराची ताकद दाखवू देण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत असा इशाराही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला. यावेळी श्रीनिवास कांबळे, संजय जिरगे, कुंडलिक बामटेकर, विनोद कुरणे उपस्थित होते.